आग्रह आहे आणि तुम्ही तिथं आलंच पाहिजे. मे महिन्यामध्ये कीर्तन, आमची 40 वर्षाची परंपरा आहे महाराज सप्त्याची, आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला आमंत्रित करतोय. तुम्हाला तारीख 2 दिवसात तुम्हाला कॉल करतो आणि माझी तशी तारीख तुम्ही घ्यावी अशी मी तुम्हाला शिष्य या नात्याने विनंती करतो. देणाऱ्याने देतच जावे, घेणाऱ्याने घेतच जावे, देता देता देणाऱ्याचे एक दिवस हातच घ्यावे. या उक्तीप्रमाणे महाराज आम्ही आलो तेव्हा चिखलाचा गोळा होतो. 3 दिवसापूर्वी आम्ही आलो तेव्हा चिखलाचा गोळा होतो. आज तुम्ही आमच्यासारख्या व्यक्तिमत्वाला एक आकार देऊन तुम्ही आम्हाला आमच्या भागात पाठवताय आणि निश्चितच पावला पावला गणित ज्या क्षणी माईक हातात घेईल त्यावेळी सन्माननीय सुसेन महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की ज्यावेळेस आलो महाराज इथं मला उभा राहता येत नव्हतं, पाय थरथर कापत होते. माईक हातात घेतला तर थरथर थरथर कापत होता. इथं उभा येस तोवर मला डोक्यात काय बोलायचं काय नाही सगळं पाठवतं. इथं आलं की सगळं डिलीट व्हायचं, ब्लँक सगळं. पण महाराज 3 दिवसात काय चमत्कार घडला, तुम्ही आमच्या काय अशी जादूटोना भानामती केली की आम्ही आज 2 पाय उभा राहिलोय, हात फैलावून तुम्हाला सांगतोय महाराज आम्ही तुमच्याकडनं शब्दाचा भंडार घेऊन चाललोय आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. आणि पावला पावला ह्या गोष्टी तुमची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. एकच गोष्ट आम्ही चालतो असे जाणवते की महाराजांनी काही दिलेलं नाही. महाराजांनी फक्त एकच गोष्ट आपल्याला आठवण करून दिली की तुझं आहे तुझं पशी परी तू जागा चुकलाशी. तुझं तुझ्याच मनात आहे सगळं. भाषण रचायची कला, तुला काय बोलायचंय तुझ्या मनात, शब्दाचा भांडार तुझ्याच मनात आहे, फक्त तू व्यक्त व्हायला पाहिजे. हे सर्वात मोठी देण महाराज आज तुम्ही आम्हाला दिली. त्याच्या जोरावरती आम्ही आमच्या भागात जाऊन आम्ही त्याचं नेतृत्व करू, आम्ही आमची कला सादर करू, आमच्याच अंगी जी कला आहे ती कला आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करू. महाराज आज भरपूर कार्यक्रम होणार आहेत इथून पुढे. आमच्या जीवनात आम्हाला सिद्ध होण्यासाठी भरपूर स्कोप आहे आणि तुमच्यासारखा सद्गुरू असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. त्या दृष्टीनं महाराज माझ्या दोन्ही डोळ्यात आज अश्रू आहेत जाताना. एका डोळ्यात आनंद अश्रू आहेत आणि एका डोळ्यात दुःख अश्रू आहेत. आनंद याच्यासाठी मी येताना काहीच नव्हतो, पण जाताना मला सरांनी घडवून पाठवले. आणि दुःख अश्रू यासाठी की सलग 3 दिवस महाराज कसे गेले एका कॉन्फरन्स हॉलमध्ये. बाहेर पाऊस आहे की नाही हे सुद्धा माहिती नाही. 3 दिवस दुःखाश्रू यासाठी की जाताना इथून तुम्ही आम्हाला 3 दिवसात ना घरची आठवण येऊन दिली, त्या माहोलमध्ये इतका आम्हाला तुम्ही नेऊन ठेवलं की शब्दात व्यक्त करू वाटणार महाराज. शेवट महाराज एकच सांगेल, होतो मातीत पडलेला, होतो मातीत पडलेला, होतो मातीत धडलेला. महाराज तुम्ही माझ्यातील श्रोता घडवला, तुम्ही माझ्यातील श्रोता घडवला. अहो माझे तुम्ही सोनेच केले, तुम्ही माझे सोनेच केले. खूप खूप आभार. आभाराचे भार कशाला, फुलांचे हार कशाला, हृदयामध्ये घर असेल तर घराला दार कशाला, घराला दार कशाला. महाराज मी खूप खूप तुमचा आभारी आहे, खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.